तुम्हाला माहिती आहे का, एकटं राहणं म्हणजे एकाकी असणं नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे, एकटेपणामध्ये आनंद कसा शोधायचा. त्याचबरोबर आज घरी मी ताक बनवलं होतं. त्या ताकापासून पनीर कसं बनवायचं आणि माझ्या मंगळसूत्राबद्दल खूप जणींनी विचारलं होतं, की डिझाईन कशी आहे वगैरे शेअर करा. तर त्या मंगळसूत्राची डिझाईन पण मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शाळा सुरू झाल्यापासून दिवसाची सुरुवात ही स्वयंपाकघरातूनच होते. मुलांचा डबा, नाश्ता, दुपारचा स्वयंपाक हे सगळं आटोपलं, की मग बाकीची कामं करायला आपण मोकळे होऊन जातो. इतके दिवस सगळे घरात होते त्यामुळे घर कसं भरल्यासारखं होतं आणि आता एक-एक करून सगळेजण घराबाहेर पडतात आणि मग माझ्यासोबत असतो तो माझा एकटेपणा. आपण आज याच विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी येतो. काही वेळा घरामध्ये कोणी नसतं, नवरा ऑफिसला गेलेला असतो, मुलं शाळेत जातात आणि आपले आई-वडील देखील आपल्यापासून दूर असतात. तेव्हा मनामध्ये एक वेगळीच रिकामेपणाची भावना येते, नाही का? असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही. काही जण जॉइंट फॅमिलीमध्ये राहतात, त्यामुळे त्यांना तो एकटेपणा जाणवतही नसेल किंवा बऱ्याचदा भरल्या घरातही एकटेपणा जाणवतो. कारण घरातील इतर सदस्यांसोबत आपले विचार जुळत नसतील, तर मग आपल्याला एकटेपणा कुठेतरी जाणवत असतो. पण मला सांगायचंय, की एकटेपणा जो आहे तो शाप नसतो, तो ती एक संधी असते. मला आजही आठवते माझ्या लग्नानंतर सुरुवातीला मला हे खूप जड गेलं होतं. कारण घरामध्ये भरपूर माणसं होती, पण घरही मोठं होतं, पण सगळेजण घराबाहेर पडायचे आणि नवरोबा देखील घराबाहेर गेल्यामुळे मग मला घरामध्ये खूप अवघडल्यासारखं वाटायचं. कारण घर एकतर मोठं, मग मी टीव्ही लावायची, वेळ कसा घालवायचा हा विचार करायचे. थोडा वेळ बाहेर फिरायचे, पण तरी देखील माझं मन नव्हतं लागत. कारण ते दिवस तर मला आठवले तरी आजही माझ्या अंगावर काटा येतो. पण हळू अनुभवातून मी शिकले, की एकटेपणामध्ये आनंद कसा शोधायचा. तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एकटेपणामध्ये आनंद शोधण्याचे 5 मार्ग आहेत बरं का, ज्यामध्ये तुम्ही स्वतःशी मैत्री करू शकता. आता मी काही जॉइंट फॅमिलीमध्ये राहत नाही. आमचं म्हणजे स्वतंत्र कुटुंब आहे, विभक्त असं. तर आपण जेव्हा विभक्त कुटुंबामध्ये असतो, तेव्हा नवरा, मुलं घराबाहेर पडल्यानंतर आपण एकटेच असतो घरामध्ये आणि जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा आपल्याला स्वतःचे विचार ऐकायला मिळतात. आपण मनातल्या मनात बोलत असतो. पण चांगले विचार केले, तर मग आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळतो आणि नकारात्मक विचार केले, तर मग आपल्याला त्याचा त्रास होतो. जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही एक डायरी घेऊ शकता आणि लिहायला सुरुवात करू शकता. आज काय वाटलं, काय आवडलं, काय नाही आवडलं, हे लिखाण म्हणजे स्वतःशी बोलण्यासारखं आहे. हळू तुम्हाला जाणवेल, की तुमचा सर्वात चांगला मित्र म्हणजे तुम्हीच आहात. पुढची गोष्ट म्हणजे नवीन स्वयंपाक शिका. एकट्या वेळामध्ये स्वयंपाकघर हे तुमचं लॅब बनतं. नवीन रेसिपीज ट्राय करा. आज मी तुम्हाला ताकापासून पनीर बनवायला शिकवणार आहे. पुढच्या भागात अजून काहीतरी शिकवेल. पण आधी एकटेपणामध्ये स्वयंपाक करणं हे किती आनंददायी असतं हे अनुभवा. चव बघायला कोणी नसलं तरी स्वतःची दात स्वतः द्या आणि मग तुम्हाला स्वयंपाकामध्ये गोडी देखील निर्माण होईल. नवीन-नवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करायला आवडतील. त्यामुळे नक्कीच हे करून बघा. त्यानंतर तुमच्याकडे बराच वेळ असेल, तर तुम्ही एखादा छंद जोपासू शकता. लहानपणी तुम्हाला काय आवडायचं? चित्र काढणं, गाणं, विणकाम हे सगळे छंद लग्नानंतर म्हणजे मुलं झाल्यानंतर कुठेतरी हरवतात. एकट्या वेळेचा उपयोग करा आणि ते पुन्हा जिवंत करा. मी स्वतः एकट्या वेळामध्ये लग्नानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. म्हणजे तसं माझं ग्रॅज्युएशन झालेलं होतं, पण मला पुढे शिकायचं होतं. मग मुलं जेव्हा नर्सरीमध्ये, स्कूलमध्ये जायला लागली, तेव्हा मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि माझं उर्वरित शिक्षण जे आहे, जे मला करायचं होतं ज्यामध्ये, ती डिग्री मी घेतली. मग मी कोणती डिग्री घेतलेली आहे, तर मी LLB कंप्लीट केलं. छत्रपती संभाजीनगरला ज्या कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं होतं, ते सगळ्यात मोठं कॉलेज होतं लॉचं. तिथे मी ॲडमिशन घेतलं. माझं LLBची डिग्री मी मुलं फर्स्ट स्टँडर्डला जाईपर्यंत ती कंप्लीट केली. त्यानंतर मी LLM देखील केलं क्रिमिनलमध्ये. त्यानंतर मी हायकोर्ट जॉइन केलं. कोर्ट जॉइन केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, की कोर्टासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. कोर्ट जॉइन केल्यानंतर फुल टाईम तिथे आणि त्यानंतर क्लायंटला पण अटेंड करावं लागतं. त्यामुळे मग घर, मुलं आणि कोर्ट हे मॅनेज होणं माझ्याकडून पॉसिबल नव्हतं. कारण मिस्टरांव्यतिरिक्त घरून कोणाचाही सपोर्ट नव्हता. त्यामुळे मग मी घरीच थांबले. मुलांसाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. पण इन बिटवीन मी काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी करत होते. ज्यामध्ये मी नेटची एक्झाम दिली. नेटच्या एक्झाममध्ये मी सुरुवातीला क्वालिफाय झाले होते. क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला जॉब मिळत नाही, तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल व्हावं लागतं. म्हणजे मेरिट लिस्टमध्ये तुम्ही जर आले, तर तुम्ही इलिजिबल होता त्या जॉब प्रोफाईलसाठी आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी
ओपन कॅटेगरीमध्ये मी एलिजिबल नव्हते. त्यामुळे मग मी 2-3 वेळा ती एक्झाम ट्राय केली आणि त्याचबरोबर जे-एम-एफ-सीची पण मी तयारी करत होते. पण सगळं हँडल करून एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणं हे देखील सोपं नव्हतं. त्यानंतर मग मला नित्या झाली आणि नित्या झाल्यानंतर मग मला असं वाटत राहायचं, की मी एवढी शिकलेली आहे, तरी पण मी घरीच आहे. पण मग मी YouTubeचे व्हिडिओ बघायची. मला ते खूप आवडायचे. मी देखील असं चॅनल सुरू करावं अशी माझी इच्छा होती. आणि मग एक दिवस मी असंच नित्याचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि अ, असे व्हिडिओज टाकत गेले. मग त्यातून आयडियाज येत गेल्या आणि मग माझे काही व्हिडिओज व्हायरल झाले आणि मी आज इथपर्यंत आहे. आणि तेही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. कारण खूप खूप साऱ्या मैत्रिणींनी मला सपोर्ट केला आणि माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिला. त्यामुळे मग आज हा दिवस मी बघत आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे, की मी काही खूप माझा मोठेपणा वगैरे सांगत नाहीये किंवा मी काय केलं वगैरे. तर तुम्ही तुमचा आनंद कसा शोधू शकता, एकटेपणा कसा दूर करू शकता, हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोष्टी ज्या आहेत त्या करायच्यात. आता मी शिक्षण घेतलं, तर तुम्हाला शिक्षणात आवड नसेल, तर तुम्ही दुसरं काहीतरी करू शकता. तुमच्या एकट्या वेळेचा उपयोग करा आणि तो पुन्हा जिवंत करा. घराबाहेर पडा, जवळच्या बागेत जा, एखाद्या झाडाखाली बसा. सकाळचा चहा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये घ्या. तुमच्या घरामध्ये तुम्ही छोटे-छोटे प्लांट्स लावा आणि त्यांना मुलासारखं वाढवा. हे छोटे-छोटे क्षण मनाला खूप शांत करतात. एकटेपणा ही शांतता बनते, जेव्हा आपण निसर्गाशी जोडतो स्वतःला तेव्हा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. आजकाल एकटेपणा किंवा एकाकीपणामुळे बरेचसे आजार उद्भवतात, ज्यामध्ये डिप्रेशन असेल. बऱ्याचशा स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये देखील डिप्रेशन येतं. मग ते पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशन असू शकतं आणि हे खूप जणांच्या लक्षात येत नाही. अशा स्त्रियांची खूप चिडचिड होते आणि त्या स्त्रीची काळजी घेणं हे घरच्यांचं कर्तव्य असतं. पण खूप जण अवेअर नसतात. त्यामुळे ती बाई किती चिडचिडी आहे किंवा ती बाईच खराब आहे असा लोक समज करून घेतात. पण हे कुठेतरी डिप्रेशनचं कारण असू शकतं. प्रेग्नन्सीनंतर तिची काळजी व्यवस्थित न घेतल्यामुळे किंवा बाळाचं करता-करता तिला खूप थकवा जाणवत असेल, त्यामुळे तिची चिड होत असेल आणि हे देखील पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशनचं कारण असू शकतं. त्याचबरोबर मेनोपॉजचे देखील बरेचसे कारणं आहेत. मेनोपॉजमुळे देखील स्त्रियांची चिड होते, एकटेपणा वाटतो. पण याबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांना माहिती नसते, की आजकाल खूप अर्ली मेनोपॉज म्हणजे कमी वयामध्ये मेनोपॉज सुरू होतो आणि ज्यामध्ये त्या फेजमधून ती स्त्री जात असताना तिची चिड होते. पाळी येण्याच्या 8 दिवस आधी तिला खूप असं घाबरल्यासारखं वाटणं, घाम फुटणं किंवा पाळी जी आहे ती अनियमित होणं यासारखे त्रास तिला होत असतात. त्यावेळेस घरच्यांनी तिला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि घरचे जर तिला समजून घेत नसतील, तर हे तिचे त्रास जे आहेत ते जास्त वाढत जातात. त्यामुळे हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल, तर तुम्ही स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. आधी सांगितलेल्या एखाद्या छंदापैकी तुम्ही स्वतःला छंद लावून घेऊ शकता. स्वतःमध्ये तुम्ही गुंतून जा. म्हणजे बाहेरच्या स्वतःला कशात ना कशात बिझी ठेवा. जेणेकरून म्हणजे हे जे विचार किंवा एकटेपणा जो आहे तो तुमच्यावरती हावी होणार नाही. आता स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे फक्त शारीरिक काळजी नाही, तर मानसिक काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. त्यालाच सेल्फ केअर म्हणतात. म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडून होत नाही, तिथे तुम्ही नाही म्हणायला शिका. उगाच घरच्यांच्या दबावामुळे किंवा कोणी काय म्हणेल यामुळे आपण सर्व स्त्रिया काय करतो, एक-एक जबाबदारी आपल्या अंगावरती घेत असतो. पण ती जबाबदारी आपल्याकडून व्यवस्थित पार पडत नसेल, त्याचा त्रास आपल्या शरीराला होत असेल ना, तर मग आपणच आपल्याला म्हणजे शिक्षा देण्यासारखं आहे. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला झेपत नसेल, तिथे तुम्ही सरळ नाही म्हणायला शिका. त्याचबरोबर तुमच्या आवडीची तुम्ही साडी नेसू शकता. फक्त घरात असलो तरी स्वतःसाठी सुंदर दिसणं हे फक्त दुसऱ्यांसाठी नाही, ते स्वतःसाठी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हा मनही प्रसन्न होतं. लक्षात ठेवा, एकटेपणा म्हणजे एकाकीपणा नाही, एकटेपणा म्हणजेच स्वतःसाठीचा वेळ. तर असो एकटेपणामध्ये आनंद कसा शोधायचा यावरती मी भरपूर चर्चा केली. आता आपण स्वयंपाकघरात जाऊया. आज मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे. आता रेसिपी काय आहे, तर आज मी म्हणजे साय जी जमा झालेली होती त्यापासून तूप बनवलं आणि उर्वरित जे ताक असतं ना, त्या ताकापासून घरच्या घरी मऊ स्वादिष्ट पनीर देखील बनवता येतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. यावरचा एक शॉर्ट व्हिडिओ पण मी खूप आधी शेअर केला होता. मी ताकापासून पनीर बनवते. कारण हे साईचं जे ताक असतं ना, ते आमच्या घरी कोणीच पीत नाही. दही जे असतं ना, त्यामध्ये पाणी टाकून मग ते ढवळून ते ताक जे बनतं ना, तेच आमच्याकडे पितात आवडीने. आणि हे ताक मात्र कोणी प्यायचंच नाही. मग मी असंच एक व्हिडिओ बघितला होता, की ताकापासून पण पनीर बनवता येतं वगैरे.
तर तेव्हा मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये ती माहिती शेअर केली होती. पण आता मी नवीन एक पनीर मेकर घेतले ना, तर त्यामध्ये ताकापासून पनीर कसं बनतं हे मी शेअर करणार आहे. जे ताक आपण पितो किंवा भाजीमध्ये घालतो त्यापासून अगदी सोप्या पद्धतीने पनीर बनतं आणि हे पनीर बाजारच्या पनीरपेक्षा खूपच चांगलं असतं. बाजारचं पनीर महाग असतं आणि त्यात काय असतं हे आपल्याला माहिती नसतं. घरचं पनीर शुद्ध असतं, प्रेमाने बनवलेलं आणि खर्च एकदम कमी होतो. शिवाय ताकाचा उपयोग होतो. जे नाही तर मग फेकलं जातं सहसा. तर आता माझ्याकडे जे ब्लेंडर आहे ना, त्याने ही साय फिरून घेतली. फ्रिजमध्ये ठेवलेली साय मी बाहेर काढून ठेवली होती. तोपर्यंत ती व्यवस्थित झाली. म्हणजे डीप फ्रीज केल्यामुळे ते कसे बर्फासारखी असते. तर ती थोडीशी मेल्ट झाली होती. मग तिला फिरून घेतलं. या ब्लेंडरनी ना खूप लवकर असं फिरवल्या जाते साय आणि मस्त लोणी बाहेर पडतं. आता पावसाळा जरी सुरू झालेला असला तरी दमट वातावरण आहे त्यामुळे थंडगार असं पाणी यामध्ये घातलं आणि हे लोणी तुम्हाला पिवळसर दिसत असेल कारण माझ्याकडे जे दूध येतं ना ते गीर गाईचं आहे. आमच्या जे छत्रपती संभाजीनगरला अशा बऱ्याच गोशाळा आहेत जिथे गीर गाईचं दूध मिळतं आणि अगदी घरपोच आणून देतात ते. त्यामुळे बऱ्याचदा माझ्याकडे तूप आणि लोणी, ताक हे घरचंच असतं. कारण दूध भरपूर घेते आणि दुधाला साय पण येते त्यामुळे मग घरचं तूप असतं. पण हे पुरत नाही. कारण तूप आपण आठवड्याला 15 दिवसाला बनवतो तर ते तूप 8 दिवसामध्ये संपून जातं. शिरा बनवला किंवा पोळीला लावलं किंवा आपण भातावर घेतो 2 चमचे. त्यामुळे तूप फारसं पुरत नाही. तूप मला विकतचंही घ्यावं लागतं. पण घरच्या बनवलेल्या तुपाची मजाच वेगळी. तर असं हे लोणी मी काढून घेतलं आणि लोणी काढल्यानंतर जे पाणी खाली राहतं ना, जे ताकाच्या स्वरूपात असतं, तर हे बऱ्याचदा मी फेकून द्यायची. फेकून नव्हते देत, कोणाला तरी द्यायची भांडेवालीला वगैरे. कारण घरी कोणी पीत नव्हतं. म्हटलं वाया जाण्यापेक्षा कोणाला तरी आपण देऊयात. तर तसं करायची. पण मग जेव्हापासून तो व्हिडिओ मी बघितला होता ना, Instagramवरतीच एक रील बघितली होती, की ताकापासून पनीर बनवता येतं. तर खूप सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो ते पनीर. तर आता हे तुम्ही बघताय, की लोणी काढल्यानंतर लोण्याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे आधी आणि दुसऱ्या भांड्यामध्ये जे ताक आहे ना, त्यापासून आपल्याला पनीर बनवायचं आहे. त्याआधी लोण्याला मस्त 2-3 वेळा पाण्यामधून धुवून घ्यायचं आणि बघा काही फारशी भांडी भरवण्याची गरज नाही, काही नाही. कारण या ब्लेंडरनी माझं काम खूप सोपं होतं. ज्या भांड्यामध्ये मी साय ठेवलेली असते, त्याच भांड्यामध्ये मी ब्लेंडरनी फिरवून घेत असते आणि दुसऱ्या कढईमध्ये मग मी तूप कढवून घेते. म्हणजे आता ही जाड कढई आहे, त्यामध्ये मग मी हा लोण्याचा गोळा जो आहे तो वितळून घेते. मला हे बनवायला इतकं आवडतं ना, कारण त्या ब्लेंडरच्या साहाय्याने खूप सोपं झालेलं आहे काम. आधी कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका किंवा मी हाताने म्हणजे पळीनी सुद्धा मी बऱ्याचदा लोणी बनवायची. पण त्याला देखील वेळ लागतो आणि हात देखील दुखतात. पण ह्या ब्लेंडरमुळे माझं काम खूप सोपं झालंय. तर आता जाडबुडाच्या भांड्यामध्ये आता हे जाडबुडाचंच भांडं आहे. तर मध्यम आचेवरती गरम करायला सुरुवात करायची आणि सतत ढवळत राहायचं. ताकाला उकळी नाही येऊ द्यायची, फक्त गरम करायचे आणि जेव्हा ताक गरम होतं ना, आता हे खूप कमी ताक आहे. त्यामुळे माझ्याकडे कालचं थोडंसं उरलेलं दूध होतं. तर ते देखील मी टाकलेलं आहे. अगदी अर्धा कप टाकलं किंवा 1 ते 2 चमचे टाकलं तरी चालतं. आता जेव्हा दूध वेगळं व्हायला सुरुवात होते, पांढरे-पांढरे गुठळे वर यायला लागतात. तर ते कधी होतं जेव्हा आपण यामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर टाकतो. तर मी 2 चमचे असं व्हिनेगर टाकलं आणि व्हिनेगरमुळं काय होतं, की याला असं ते दूध फुटतं. म्हणजे जसं पनीर आपण बनवतो ना, तशा पांढऱ्या-पांढऱ्या गुठळ्या यामध्ये यायला लागतात आणि हेच पनीर आहे. आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण चाळणीने हे गाळून घ्यायचं. आणि आता तर माझ्याकडे काय हे नवीन घेतलेलं पनीर मेकर आहे. त्यासाठी मला फार काही त्रास घेण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये पनीर कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तेच पनीर मेकर आहे. 1-2 वेळा मी यामध्ये पनीर बनवलंय. माझे मिस्टर बोलले, की "पनीरमध्ये सध्या खूप भेसळ असते. तू घरी बनवते, खूप चांगली गोष्ट आहे." त्यांना तर ही वस्तू खूप आवडली. तर यामध्ये जी चाळणी आहे ना, त्यामध्ये हे सगळं पनीर जे आहे ते टाकायचं. चाळणीतून खाली पाणी पडत राहतं. आता गरम असताना टाकलं ना तर थोडीशी काळजी घ्यावी लागते. पण थोडंसं थंड होऊ द्या. आता मी तुम्हाला व्हिडिओसाठी टाकून दाखवते. तर खूप जर पाणी असेल ना, तर ते पाणी बाजूला काढून घ्यायचं. खालचं जे पात्र आहे ना, ते थोडंसं रिकामं राहायला हवं. नाहीतर पाणी जास्त झालं, तर मग पनीर व्यवस्थित बनणार नाही. आणि जर तुम्हाला वाटलं, की व्हिनेगरचा वास पनीरला लागू शकतो, तर ते पनीर तुम्ही असं वरून धुवून पण घेऊ शकता. जेणेकरून खाली ते पाणी पडेल आणि पनीर देखील स्वच्छ होऊन जाईल. आणि फार काही मेहनत न घेता यामध्ये पनीर होतं. अर्ध्या तासासाठी तुम्हाला फ्रिजमध्ये हे सेट करावं लागतं. तर आता अर्ध्या तासासाठी मी फ्रिजमध्ये याला ठेवून देते. आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघताय,
की मस्त असं चौकोनी आकाराचं पनीर आपलं रेडी झालेलं आहे. याला कट करून घ्यायचं आणि मस्त आपलं पनीर एन्जॉय करायचं. आणि तोपर्यंत इकडे तूप पण तयार झालं होतं. तर फायनली सगळं आवरलं घरातलं आणि आता मी वर आलेली आहे. अजून माझी पूजा पण बाकी आहे, पण म्हटलं चला आता ब्लॉग संपवण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची होती. कालच एका ताईंनी मला विचारलं होतं, की ताई तुमच्यासोबत मला भेटण्याची इच्छा आहे, तुमच्याशी बोलायचे वगैरे. तर नक्कीच योग असतील तर भेटूयात ताई आपण. आणि त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे खूप साऱ्या ताईंनी आधी पण मला विचारलं होतं, की ताई तुमच्या मंगळसूत्राची डिझाईन दाखवा. तर म्हटलं चला आता जास्त पेंडिंग नको ठेवायला तो विषय. आणि माझी मंगळसूत्राची डिझाईन जी रोज मी घालते त्याची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, तर ही आहे माझी मंगळसूत्राची डिझाईन. तुम्ही बघू शकताय पळ्यांचं मंगळसूत्र जे टिपिकल महाराष्ट्रीयन आपण घालतो त्या टाईपचं हे डेलीचं माझं मंगळसूत्र आहे. यामध्ये 4 मणी आहेत आणि समोर अशा 2 पळ्या आहेत. तर या पळ्यांच्या डिझाईनला ना ते सोनार म्हणे, की आम्ही याला तिरुपती बालाजींची डिझाईन किंवा तिरुपती बालाजी पळ्या असं नाव दिलेलं आहे त्यांनी. तर कारण असं की यावरती जो टिक्का तुम्हाला दिसतोय त्यामुळे ती डिझाईन अशी वाटते की तिरुपती बालाजींची आहे. आणि पूर्ण अखंड अशी चेन होती, पण मला काळे मणी हवे होते त्यामुळे मग त्यांनी मला ही चेन जी आहे ती बदलून दिली. या डिझाईनला ना पूर्ण अखंड चेन होती, मग त्यांनी वेगळी चेन मला काढून दिली ज्यामध्ये असे काळे मणी होते. आणि पूर्ण चेन म्हणजे अशी काळे मणीची असली ना ती देखील तुटते, त्यामुळे अशी जाड चेन जर घेतली ना तर ती सहसा तुटत नाही, म्हणून मला अशी थोडीशी जाड हवी होती. त्यावेळेस कसं सोन्याचा भाव पण कमी होता, त्यामुळे मला ते घेणं शक्य झालं ना. आता तर सोन्याचे भाव किती गगनाला भिडलेले आहेत तुम्हाला माहिती आहे. आता तर सोन्याचे भाव पाहायला गेलं तर खूप अवघड झाले सोनं घेणं किंवा घालणं देखील. त्यामुळे ही देखील जी डिझाईन मी घेतलेली आहे 2 तोळे, आता इतकं सहज नाही राहिलं किंवा सोपं नाही राहिलं की हे तुम्ही गळ्यात घालून वावरू शकता वगैरे. तर हे देखील मी आता ठेवून देणार आहे लॉकरमध्ये. आणि छोटीशी अगदी साधी साखळी जी मला ड्रेसवर किंवा साडीवरही कॅरी करता येईल अशीच डिझाईन मी बनवून घेईन. अगदी 2-3 ग्रॅममध्ये आजकाल लाईट वेटमध्ये मंगळसूत्र येतात. तर त्याच टाईपचं मी मंगळसूत्र घेणार आहे आणि जेव्हा घेईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण तुर्तास तरी हे जे मी डेली वेअर करते ही मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या, पनीर कसं बनवावं हे शेअर केलं, तर हे सगळं तुम्हाला आवडलं का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.